दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. नाशिकमधील शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह मुलगा ऋतुराज पांडे आणि सून आदिती पांडे, माजी महापौर यतीन वाघ, काँग्रेसचे शाहू खैरे तसेच मनसेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते नितीन भोसले आणि ॲडव्होकेट वैशाली भोसले व त्यांच्या पूर्ण परिवाराने आज भाजपा पक्षात प्रवेश केलाय. विशेष म्हणजे काल आनंदोत्सव साजरा करणारे मनसेचे दिनकर अण्णा पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी, मुलगा अमोल पाटील, माजी नगरसेवक धिवरे यांनी देखील प्रवेश केलाय. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय. तसेच त्यांच्यासोबत अनेक पक्षांचे इतर नेते सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. असं असलं तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा या प्रवेशासाठी विरोध होता. दरम्यान या पक्षप्रवेशावेळी भाजपा कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी गिरीश महाजन यांनी आपले मत व्यक्त केले. भारतीय जनता पक्षासारख्या एका मोठ्या पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण बघता राज्यभर किती मोठ्या संख्येमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते करतायत. जुने कार्यकर्ते, काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते, सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत. 2-3 परिवार त्यांच्या काँग्रेसमध्ये राहिले, ते सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करतायत. आणि याचं कारण हेच आहे की त्यांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे, आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे. देशामध्ये माननीय मोदीजी आहेत, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी आहेत. त्यांच्या कामावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मला पत्रकारांनी बाहेर विचारलं, तुम्ही नाशिकमध्ये राहिला असेल तर तुम्ही सांगा. यावेळी दिनकर अण्णा पाटील यांना विचारले असता त्यांनी मी विकासासाठी प्रवेश करतो आहे, बाकी काही नाही असे सांगितले. त्याच्यावर काही विचारू नका, मी फक्त विकासासाठी चाललोय. चला. तसेच माजी महापौर यतीन वाघ आणि शाहू खैरे यांनी देखील आपण विकासासाठीच प्रवेश करत असल्याचे सांगितले. केंद्रात आणि राज्यात असलेलं सरकार लक्षात घेता शहर विकासाच्या दृष्टीने काही पावलं उचलणं गरजेचं होतं. निश्चितच आपल्याला माहिती असेल की शहरामध्ये नजीकच्या काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे, त्याचं नियोजन सध्या सुरू आहे. त्या नियोजनाच्या दृष्टीने जी काही कामं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान होतील ती कामं नाशिक शहराकरता कशी कायमस्वरूपी राहतील या दृष्टीने, त्याचप्रमाणे शहर विकासाच्या दृष्टीने जे कामं करणे अत्यावश्यक आहे त्या संदर्भात शहर विकास करण्याकरिता व त्यामध्ये सहभाग होण्याकरता आजचा हा प्रवेश आम्ही केलेला आहे. दरम्यान अचानक झालेल्या या घडामोडीमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.